आजच्या अभंगाच्या माध्यमातून आज भगवंताचा जन्मोत्सव असल्या कारणाने भगवंतानी अवतार घेतलेला आहे, जन्म घेतलेला आहे, तर का घेतलेला आहे याची मीमांसा जगद्गुरु तुकोबारा यांनी तुमच्या माझ्या समोर मांडलेली आहे। भगवंत अवतार का घेतात हे तुम्हाला मला सांगितलेलं आहे। अवतार या शब्दाचा अर्थ जर का आपण पाहिला गेला तर त्याच्या अगोदर पहिली गोष्ट एक पाहू, अवतार कोण घेतं हो? तुम्ही मी या ठिकाणावरती जन्माला आलेलो आहोत। जसे देव आले, देवाचा जन्मोत्सव आपण करतो, तसा तुमचा माझा स्वतःचा जन्मोत्सव सुद्धा आपण करत नाही का? करतो ना। त्याला आपण जन्मोत्सव म्हणत नाही, आपण त्याला काय म्हणतो? लोकभाषेमध्ये वाढदिवस म्हणतो आणि इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतो ते म्हणतो। ठीक आहे, आपण आपला जन्मोत्सव साजरा करत नाही किंवा त्याला आपण जन्मोत्सव म्हणत नाही, आपला होतो तो वाढदिवस। तसं त्याची काही करायची आवश्यकता नाही महाराज, साजरा फक्त देवाचा जन्मोत्सवच साजरा करायचा असतो, तुमचा माझा नाही। ठीक असो, तर भगवंताचा तुमचा माझाही जन्म इथं झाला, देवाचाही जन्म इथं होतो, साधू संतांचाही जन्म इथं होतो, पण तुमचा माझा जो झाला त्याला अवतार म्हणता येईल का हो? अवतार म्हणता येतं का? मी जन्माला आलो असं म्हणण्यापेक्षा आज माझा अवतार झाला असं म्हटलं पाहिजे वाढदिवस असणाऱ्याने। नाही, पण म्हणू नये बरं का, कारण आपण अवतारी नाही। आपण अवतारी नसण्याला कारण आहे, आपण बद्ध जीव आहोत। आपल्या जन्माच्या पाठीमाग जे कारण मीमांसा जर का आपण पाहिला गेलो तर त्या कारण मीमांसेला पाहिल्यानंतर जो आज आपला आहे त्याला अवतार म्हटलं जात नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणून अवतार कुणाचा होतो आणि अवतार कोण घेतं? तर अवतार घेणाऱ्यांमध्ये दोघ जण आहेत, एक भगवंत अवतार घेतात आणि दुसरे संत अवतार घेतात। आता संत अवतार घेत असतात असं म्हणत असताना याच्यामध्ये पहा, आता पहिले अवतार घेणारे देव अवतार घेतात, दुसरा प्रकार दुसरी पद्धती देव संत म्हणून अवतार घेतात आणि तिसरी पद्धती संतच संत म्हणून अवतार घेतात। विठ्ठल विठ्ठल देवाच्या अवताराची जशी परंपरा तशी देवाच्या संत होऊन अवतरण्याची एक अवतार परंपरा आणि तिसरी संतांची पुन्हा पुन्हा संत रूपाने प्रगट होण्याची ही अवतार परंपरा। अशा तीन अवतार परंपरा, तीन दृष्टीनं परंपरा एकच आहे, अवतार एकाचाच आहे, पण तीन पद्धतीनं हे अवतार होत असतात। देवाचे अवतार होतात, भगवंत अवतारी आहेत, भगवंताचा अवतार किंवा प्रागट्य होत असतं महाराज। आता प्रागट्य का म्हटलं जातं त्यालाही एक कारण आहे। तुमचा माझा जन्मदिवस असतो त्या दिवशी मी प्रगट झालो असं कधी म्हणता कामा नये। आता अलीकडे ती पद्धती निघाली, प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अरे काय देव आहे का प्रगट झाला? संत आहे का तो की त्याला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात? प्रगट दिन नाही भाऊ, अरे तो आईच्या उदरामध्ये 9 महिने त्या उकडलेला आहे महाराज, आणि तो त्या योनीद्वारे त्याचा जन्म झाला। ज्याचा अशा जीव योनीद्वारे जन्म झाला ना त्याला प्रगट झाला असं म्हटलं जात नाही, त्याचा होतो तो जन्म। विठ्ठल 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 भगवंताच्या जन्माला किंवा अवताराला प्रागट्य अशाही प्रकारचं दुसरं संबोधन आहे। हे प्रागट्य संबोधन का आहे भगवंताच्या अवताराला? याला कारण आहे महाराज की भगवंत हे कधीही योनीद्वारे जीवासारखे जन्म घेत नाहीत, लक्षात घ्या। उद्धारया जन जड जीवा, उद्धारया जन जड जीवा, उद्धारया जन जड जीवा, उद्धारया जन जड जीवा। अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया
आपला असा होता की भगवंत हे योनीद्वारे जन्माला येत नाही. तुम्ही मी जसे आईच्या उदरामध्ये 9 महिने त्या ठिकाणी राहावं लागतं तुम्हाला मला, सरळ तुमचा माझा काही जन्म होऊ शकत नाही. आपल्याला 9 महिने उदरामध्ये राहावं लागतं, तिथलं दुःख सहन करावं लागतं, योनीद्वारे जन्म होतो. देवाचं तसं नसतं. म्हणून देवाच्या येण्याला, जन्माला, अवताराला प्रागट्य अशा प्रकारचं संबोधन आहे. तो देव आहे म्हणून तो अवतार घेतो. त्याची अवतार घेण्याची एक पद्धती आहे म्हणून त्याच्या येण्याला अवतार म्हटलं जातं. त्याच्या येण्याचा जन्मोत्सव होतो म्हणून त्याच्या येण्याला प्रागट्य किंवा प्रागट्योत्सव किंवा प्रगट दिन असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला. जसं संतांचा सुद्धा आता प्रगट दिन हा शब्द गजानन महाराजांच्या संबंधामध्ये विशेष रूपाने वापरला जातो. गजानन महाराज प्रगट दिन असं का म्हटलं जातं? कारण ते एकाएक प्रगट झाले. कुठून आले, कशी आले, आई कोण, वडील कोण, त्याचा काही पत्ता नाही. महाराज काही संबंध नाही. अर्थात चरित्रामध्ये उल्लेख असेल तर तो मला ठाऊक नाही, पण प्रगट झाले याचा अर्थ ते प्रकाशित झाले. तसं भगवंताचं आणि संतांचं येणं असतं. म्हणून अवतार हे संबोधन फक्त देवाला आणि संतांना लागू होतं. याच्यामध्ये देव होऊन अवताराला येतात. दुसरा प्रकार जसे प्रभू राम आले, प्रभू कृष्ण आले, नरसिंह आलेले आहेत, वामन आलेले आहेत, वराह आलेले आहेत, दत्त आलेले आहेत, कपिल आलेले आहेत. ही जी देवाची अवतार परंपरा आहे ही देवाची देव म्हणून असलेली अवतार परंपरा आहे. आणि देव ज्या वेळेला संत म्हणून अवताराला येतात म्हटले, असे देव संत म्हणून अवताराला येतात का? म्हटले येतात ना हो. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार कोण हो? सखा माझा ज्ञानेश्वर. आता ज्ञानोबारायांची ओळख देव म्हणून आहे का संत म्हणून आहे, गुरु म्हणून आहे? सांगा बरं. संत म्हणून आहे, गुरु म्हणून आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. गुरु म्हणून ओळख आहे ना. आता हा तर्क कोणी सांगायचा नाही, मांडायचा नाही की ते देव आहेत. नाही, पण अवताराला संत म्हणून आले ना हो. याला कारण आहे महाराज. ठीक, देव देव म्हणून अवताराला येतात, देव संत म्हणून अवताराला येतात. आणि संत असलेले वारंवार बाळकृष्ण प्रगटला, बाळकृष्ण प्रगटला, बाळकृष्ण प्रगटला, बाळकृष्ण प्रगटला, भक्तानंदे वर्तिला, भक्तानंदे वर्तिला, बाळकृष्ण प्रगटला, बाळकृष्ण प्रगटला, आनंद वर्षला, भक्ता
संत म्हणून अवताराला येतात. तसं आता आपल्या गुरु महाराजांच्या जन्म प्रागट्याचा हा अभंग आहे. सद्गुरू बाळकृष्ण महाराजांच्या संत म्हणून अवताराला आलेले आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या संबंधामध्ये जर का अवतार परंपरा पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर जेवढे अवतार जगद्गुरु तुकोबारायांचे वर्णन केलेले आहेत ना, ते सारे भक्त रूपामध्ये आहेत, ते सगळे संत रूपामध्ये आहेत. अगदी सत्य त्रेता युगापासून जगद्गुरु तुकोबारायांचे जेवढे अवतार झाले, अगदी तुकोबाराय म्हणून अवताराला येईपर्यंत तेवढे सगळे अवतार भक्ताच्या रूपात आहेत, अन्यथा संतांच्या रूपामध्ये आहेत. झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे हे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. आता इथं कोणाचे अवतार झाले आणि कोणासोबत तुका आहे किंवा तुकोबाराय आहे? तुकोबाराय स्वतः अवतारी असताना ते कोणाच्या अवताराबद्दल बोलत आहेत? तुकोबाराय भक्ताच्या भूमिकेवर असल्या कारणाने देवाच्या अवतारा संबंधात सांगतात की देवाचे जे जे अवतार झाले त्या त्या अवतारात मी तिथं होतो म्हणतात, मी देवाच्या सोबत होतो. पण देव देव म्हणून अवतार आलेले असताना तुम्ही दुसरे देव म्हणून अवतार आले का? नाही नाही, मला देव व्हायची इच्छा नाही, मी भक्तच बरा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी भक्त बरा आहे. आणि तसंही पाहिला गेलं महाराज, या प्राप्त जन्मामध्ये वाक्य आलं म्हणून सांगतो, बाकी माझा विषय पुढे अजून दुसरा आहे. या प्राप्त जन्मामध्ये आपण देव होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मृत्यूपर्यंत भक्ताच्या अवस्थेला प्राप्त झालो तरी पुष्कळ झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं देव व्हायची गरज नाही, भक्त होण्याची आवश्यकता आहे. म्हणून असा भाव आहे. असे हे अवतार आहेत महाराज. म्हणून अवतार कोण घेतं तर भगवंत अवतार घेत असतात. अवतार हा देवाचा. आणि मग तो अवतार कशासाठी भगवंत घेतात? अवतार घेण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तेच अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात. धर्म रक्षावया पाणीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. जन्म
अवतार घेसी, या मृत्यूलोकामध्ये अवतार घेणारे भगवंत आहेत. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा राहिला, अवतार याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, अवतरती इति अवतारः. अवतार म्हणजे वरतून खाली येणे, याला अवतार असं म्हटलं जातं बरं का. मग असं सरळ अर्थाने ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की देव अवतार घेतो, याचा अर्थ तो वरतून खाली येतो. कारण अवतार शब्दाचा अर्थ सांगत असताना वरतून खाली येणे असं सांगितलं ना. मग देवानी अवतार घेतला म्हणजे देव कुठून कुठं आले? कुठून कुठं आले? वरतून खाली आले. पण वरतून देव खाली आले असं म्हणायला जर का गेलो तर याचा अर्थ देव खाली नाहीत, देव वरच आहेत असा होतो. पण देव खाली नाहीत, देव वर आहेत, म्हणूनच वरचे खाली आले. पण मग आपला सिद्धांत ज्या वेळेला आपण पाहिला जातो त्यावेळेला देव खाली नाही वरच आहे असा तर आपला वैदिक सिद्धांत सांगत नाही. मग सिद्धांत काय सांगतो? सिद्धांताने सांगत असताना सांगितलं, हो देव खाली आहे का देव वर आहे हे पाहण्याची गरजच नाही ना. तो यत्र तत्र सर्वत्र व्याप्त विराजमान झालेला आहे, तो कुठं नाही. भगवंत सर्वत्र विराजमान आहेत महाराज, देव कुठं नाही अशी जर का जागा आपण पाहिला गेलो तर आपल्याला ती जागा सापडू शकत नाही. भगवंताचं वास्तव्य सर्वत्र आहे. परमात्मा सर्वगत आहे, सर्वगत चैतन्याचे सर्वगत. पण ते सगळीकडे आहे तरी आपल्या डोळ्यांना दिसतं का हो? परी ते उपाधी माझी गुप्त, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जो सर्वत्र विराजमान आहे ना त्यालाच परमात्मा असं म्हटलं गेलं. परमात्मा काय आहे, परमात्मा कोण आहे, परमात्मा कसा आहे, ह्या परमात्म्याच्या असण्याची ज्या वेळेला मीमांसा केली गेली वेदांतामध्ये, पुराणांमध्ये, संत वाङ्मयामध्ये, त्यावेळेला त्या परमात्म्याचं स्वरूप कसं सांगितलं तर ते परमात्म्याचं स्वरूप असं व्यापक सांगितलं. व्यापक सांगत असताना पहिली गोष्ट सांगितली तो निर्गुण आहे, निराकार आहे, व्यापक आहे किंवा आहे पण अव्यक्त दशेमध्ये तो आहे. तो असून सुद्धा आपल्या डोळ्याला त्या ठिकाणी काही दिसत नाही आणि असून सुद्धा तो आपल्या इंद्रियांना त्या ठिकाणी काही अनुभवाला येत नाही. तो डोळ्याला अनुभवाला येत नाही, हाताला येत नाही, पायाला, कानाला, मुखाला येत नाही. पण कोणत्या अवस्थेमध्ये येत नाही? ज्या वेळेला तो अशा निर्गुण निराकार अवस्थेमध्ये असतो ना, त्या निर्गुण निराकार अवस्थेमध्ये तो आपल्या अनुभवाला इंद्रियांच्या द्वारे येऊ शकत नाही. मग मनाच्या द्वारे येऊ शकतो का? नाही म्हटले. मनाच्याही द्वारे येऊ शकत नाही. म्हटले मग बुद्धीच्या द्वारे येऊ शकतो का? म्हटले तो परमात्मा ते तत्व असं आहे. म्हटले हा सदा दुर्लभू मना, आपुनो हे साधना, निस्सिमो हा अर्जुना पुरुषोत्तमो. अशा प्रकारचा तो आहे. म्हटले कैसी समचरणीची शोभा, अवघा विठ्ठल जगी उभा. अशा प्रकारचं वर्णन नाथ बाबांनी केलेलं आहे. म्हणून परमात्मा जर सगळीकडे आहे मग तो अवताराला आला असं म्हणत असताना तो वरतून खाली आला असं का म्हटलं जातं? मुळात तो जसा वर आहे तसाच खाली आहे. मग तो देव कुठून येतो आणि कुठं जातो हा प्रश्न आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला देवाच्या अवतारा संबंधात, आपल्या देवा संबंधात काही गोष्टी ह्या अशा प्रकारच्या माहीत असणं नितांत आवश्यक आहे. देवाला देव अवतार घेतो, देव जन्म घेतो एवढं म्हणून आपल्याला थांबून चालणार नाही. आपल्याला ते ठाऊक असलं पाहिजे देव कसा आहे, देव कुठं आहे, देव केवढा आहे, देव कुठं येतो, कुठं राहतो आणि देव गेला असं म्हणत असताना तो कुठं जातो, कसा जातो, अशा प्रकारचे असे अनेक प्रश्न त्या संबंधामध्ये आहेत. पण मुख्य प्रश्न असा आहे महाराज, देव अवतार घेतो हे म्हणत असताना हे स्थूल दृष्टीनं वरतून खाली येणे, वरच्या मजल्याहून खाली येणे ही स्थूल दृष्टीनं याचा अर्थ नाही, हा सूक्ष्म दृष्टीनं आहे. देव अवतार घेतो म्हणजे वरतून खाली येतो याचा अर्थ असा आहे तो अवस्थेच्या दृष्टीनं, त्याच्या स्थितीच्या दृष्टीनं जर का विचार केला तर तो वर असतो
आणि आपल्यासाठी तो खाली येतो, म्हणजे आपल्याला अनुभवाला येईल, दिसेल, कळेल आणि आपल्या इंद्रियांना मनबुद्धीला अनुभवाला येईल असा तो होतो, सहज होतो. म्हणजे स्थितीच्या दृष्टीनं देव वरतून खाली येतो अशा प्रकारचा अर्थ आहे बरं का. मग असं म्हणत असताना देव तो वर तिकडं राहतो आणि तिथून इथं मृत्यूलोकात रूपा तुका म्हणे झाला तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला निर्गुण निराकार ही त्याची मूळची स्थिती आहे आणि त्या स्थितीपर्यंत आपण जाऊ शकतो का हो, किंवा तो ज्या त्याच्या उत्तम स्थितीमध्ये आहे तसा तो आपल्याला अनुभवाला येतो का. आज रामराय म्हणून आपल्याला अनुभवाला येतात, तिथं डोळ्यांनी पाहता येतात. याला काही कारण आहे माहिती आहे का. तो परमात्मा कृपावंत होऊन त्यांनी आपली उत्तम असलेली स्थिती त्या ठिकाणावरती स्थितीच्या दृष्टीनं वर असलेला देव आपल्यासाठी वरतून खाली आला, म्हणजे अवताराला आला असं म्हटलं जात असतं. आता पुढचं शंका अशी उत्पन्न होते की मूळ परमात्म स्थितीमध्ये असलेला परमात्मा देह धारण करून अवताराला आला. तुकोबराय म्हणतात अवताराला आला याचा अर्थ आला नावा रूपा. आतापर्यंत त्याला नाव नाही, रूप नाही, काहीच नव्हतं ना हो, पण आता आहे ना. आता त्याला नाव आहे. काय नाव आहे त्याचं? श्रीराम. श्रीराम हे त्याचं नाव आहे ना. श्री विठ्ठल हे त्याचं नाव आहे. श्रीकृष्ण हे त्याचं नाम आहे. अर्थात तो नावाला आला, तो रूपाला आलेला आहे. आणि असा तो नावा रूपाला आला म्हणून आपल्यासाठी तो काय झाला? सोपा झालेला आहे की नाही. तुका म्हणे झाला सोपा. असा तो परमात्मा आपल्यासाठी सोपा झालेला आहे. बरं, नावा रूपाला परमात्मा आल्याने परमात्म्याच्या परमात्म तत्वामध्ये काही बाधा आली का हो? ही एक शंका आहे बरं का. परमात्म्याच्या परमात्मा असण्यामध्ये काही बाधा आली का? नाही. मग तिथं जो होता निर्गुण निराकार अवस्थेमध्ये तो उत्तम होता, पण जो सगुण जन्माला आला ना तो तसा नाही जो तो आहे. पण आमचे संत म्हणतात तो आणि हा एकच आहे ना हो. आम्ही पाहतो ना त्याला विटेवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, नेणू ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरास याले. आहो तोच हा, तेच हे म्हणत असताना निर्देश कुणाकडे केला जातो? परमात्म स्वरूपाकडे केला जातो. असा तो म्हणून निर्देशित केला जाणारा किंवा ते म्हणून निर्देशित केला जाणारा आणि हा किंवा हे म्हणून निर्देशित केला जाणारा, इथं दोघं आहे. असणारा एकच, पण दिसणारा अनुभवाला येणारा दोन. एक निर्गुण निराकार असलेला आणि एक सगुण साकार होणारा. आता तो निर्गुण असतानाच उत्तम आणि सगुण झाला म्हणजे तो कनिष्ठ, असा भाव आहे का? असा अर्थ कधीही कोणी काढायचा नाही. लक्षात घ्या, निर्गुण निराकार भगवंताचं जे स्वरूप आहे ते तर मूळ स्वरूप आहे, उत्तम आहे महाराज. त्या निर्गुण निराकार स्वरूपापर्यंतच तुम्हाला मला जायचंय. आधार सगुणाचा आहे फक्त. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा निर्गुण निराकार असलेला सगुण साकार झाला म्हणजे त्याच्यात काही न्यूनता, काही कमतरता, काही उणेपण, काही कमी आली का त्याच्यामध्ये? नाही. आम्हाला हे सगुण, आम्ही सगुणाची भक्ती करत नाही. संत म्हणतात अहो नाही नाही, आम्ही जन्मालाच यासाठी आलो की आमच्या या देहाद्वारे आम्हाला या सगुण परमात्म्याची भक्ती करता यावी, म्हणूनच आम्ही जन्माला आलेलो आहोत. नवे नवे आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. कशासाठी हो? तर त्याचं उत्तर दिलं, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी
माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी 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 गुण गाईन आवडी आम्हाला पुन्हा पुन्हा तुम्ही गर्भवासामध्ये तुम्ही टाका. आम्ही त्या यातना पुन्हा पुन्हा सहन करायला तयार आहोत. अहो, गर्भाच्या यातना सहन करायला तुम्ही का तयार आहात? याला कारण ह्या सगुण रूपाने आणि या सगुण रूप घेतलेल्या भगवंताच्या ह्या नामाने रूपाने गुणाने लीलेने आम्हाला इतकं वेड लावलं म्हणतात की आता आमचे डोळे ते रूप पाहण्यासाठी तळमळ करतात. आमची वाचा त्या भगवंताचं नामोच्चारण करण्यासाठी त्या ठिकाणी आता माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. आता मी माझ्या वाणीला म्हटलं की थोडंसं नामस्मरण करू नको, थोडं गप्प बस, तरी माझी वाचा माझी वाणी काही माझं ऐकत नाही. इथं आपलं उलट झालं. आपल्या वाणीला सांगावं लागतं थोडं भजन करा. विठ्ठल 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 बोला श्री पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान. विठ्ठल 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 म्हणून निर्गुण असला काय आणि सगुण असला काय, या सगुण होण्यामध्ये त्याच्यात कोणत्याही प्रकारची कमतरता आली नाही. आणि आली असं जर तो म्हणत असेल तर ते वेदाला, ते वेदांताला, उपनिषदाला, संत वाङ्मयाला, भक्ताला मान्य नाही. मुळामध्ये हा जो राम आपण पाहतो, हा जो कृष्ण आपण पाहतो, हा जो श्री हरी विठ्ठल आपण पाहतो, हा सगुण आहे महाराज. पण तो सगुण असला तरी सुद्धा तुमच्या माझ्यासारखा त्याचा देह पंचमहाभूतांनी तयार झालेला नाही. तुमच्या माझ्या शरीरामध्ये तुमचं माझं शरीर जसं मलमूत्राचं कोठार आहे, तसं देवाचं शरीर हे मलमूत्राचं कोठार नाही. आपलं शरीर बाहेरून दिसायला किती जरी चांगलं असलं महाराज, गोरं गोमट असलं तरी सुद्धा, आणि आपल्याला आपण सुंदर वाटत असलो, लोकांना आपण सुंदर वाटत असलो तरी सुद्धा आपण सुंदर आहोत की नाही हे आपल्या देहाच्या स्वरूपाला पाहिल्यावर कळतं. आणि भागवत आणि संत वाङ्मयाने देहाचं स्वरूप सांगितलं की देहे स्थिमांस रुधिरे भीमतीं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुंच. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळईचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. असं या देहाच्या नश्वरतेच्या, असारतेच्या, अशाश्वततेच्या संबंधातलं हे वर्णन आहे की हा देह किती अमंगळ आहे आणि अपवित्र अशा प्रकारचा आहे. पण देवाच्या देहाचा जरी आपण विचार केला, देवाचा सोडा बरं का. आता विठ्ठल विठ्ठल देवाच्या देहाचा विचार केला तर देवाचा देह असा तुमच्या माझ्या देहासारखा अमंगळ, अपवित्र, मलमूत्राने भरलेला, दुर्गंधीनं युक्त असलेला अशा प्रकारचा नाही. तर देव जरी सगुण झाले तरी सुद्धा, मघाशी आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की तो देव अवताराला येत असताना तो काही योनीद्वारे जन्माला येत नाही, तो अयोनिज म्हणून प्रकट होतो. निमित्ताला जरी भगवंताने कुणाला माय केलं, कुणाला बाप केलं, आई वडील केलं, तरी अवतार घ्यायच्या वेळेला देव प्रगट होतात. जन्म योनीद्वारे घेत नाहीत महाराज. हे देवाच्या संबंधातलं वर्णन. बरं, जरी देह धारण केला तरी तो देह सच्चिदानंद स्वरूपच असतो. तो देह काही असा मलमूत्राने विटाळलेला किंवा असा नसतो महाराज, अमंगळ नाही. आणि म्हणून तो देव काय आणि त्या देवाचं नाम काय? पवित्राणाम पवित्रयो
मंगलानांच मंगलम दैवतं देवतानांच, अशा प्रकारचं वर्णन केलं. तो पवित्रालाही पवित्र करणार आहे, अमंगलालाही त्या ठिकाणी किंवा मंगलालाही मंगल करणारा तो देव, आणि त्या देवाचं नाम आहे विठ्ठल. असा तो परमात्मा अवताराला येतो म्हणतात. असे त्यांनी आजपर्यंत अनेक अवतार घेतले. किती घेतले हो त्यांनी अवतार? तर त्या अवताराची एक निर्धारित संख्या कुणाला सांगता येत नाही. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनंत अवतार भगवंतांनी आजपर्यंत घेतलेले आहेत. अवतार म्हणजे काय? अवतार कोण घेतं? अवतार कसा होतो? अवतार म्हणजे भगवंताचं येणं कसं होतं? अशी हे सगळे उत्तर पाहत पाहत आलो. आता अवतार का घेतात? तर त्याचं उत्तर धर्मरक्षावया अवतार घेसी, हे त्याचं तुकोबारायांनी उत्तर दिलं. धर्मरक्षावया, धर्माचं रक्षण करण्याकरिता भगवंत या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करतात. कोणत्या धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतात? आणि धर्माचं रक्षण देवाला का करायचं असतं? धर्मरक्षण करत असतात म्हणजे देव नेमकं काय करतात? असे अनेक प्रश्न या धर्माच्या संबंधामध्ये उत्पन्न होतात. मुळामध्ये धर्म हा जो विषय आहे ना, हा फार सूक्ष्म विषय आहे. या धर्म विषयाला आपण एवढ्या कमी वेळेमध्ये आणि कमी शब्दांमध्ये आपण सोडवू शकत नाही. धर्म विषयाला सोडवण्यासाठी आपल्याला फार सायास प्रयत्न करून ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि मुळामध्ये धर्म हा जो विषय आहे ना, हा समजून घेण्याचाच विषय आहे, नुसता बोलण्याचा विषय नाही. विठ्ठल. आणि धर्म हा विषय नुसता समजून घेण्याचा नाही, नुसता बोलण्याचा नाही, तर धर्म हा विषय जगण्याचा आहे. विठ्ठल विठ्ठल. धर्म वाचायचा असतो, धर्म ऐकायचा असतो आणि धर्म सांगायचा असतो. इथपर्यंत मानवाने मर्यादित राहता कामा नये, तर धर्म हा आजन्म पालन करायचा असतो. हेच प्रभू रामचंद्र आपल्याला शिकवतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोणत्या धर्माचं रक्षण करायला भगवंत येतात? तर धर्म म्हणजे काय? आता असं म्हटल्यानंतर अनेक उत्तरं आपल्या डोळ्यासमोर येतात. आता आपण ज्या दृष्टीनं धर्माकडे पाहतो त्या दृष्टीनं धर्माकडे पाहायचं नाही. धर्माचं स्वरूप सूक्ष्म आहे आणि आपणही अधिक खोलामध्ये त्यात जाणार नाही. धर्म काय आहे आणि कोणत्या धर्माच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात हे समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसं, जे श्रेष्ठ माणसांनी जे आचरण करून दाखवलेलं आहे ना, त्यालाच धर्म म्हणतात. धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन खंडन, याची अम करणे काम, याची अम करणे काम, करणे खंडन खंडन, याची अम करणे काम, याची अम करणे काम. संतांच्या संबंधामध्ये वर्णन केलं. देवाचं एक कार्य आणि संतांचं एक कार्य. संतांचं कार्य धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे, हे संतांच्या कार्यासंबंधातलं वर्णन होतं. भगवंताच्या कार्याचा विचार चालला आपला. भगवंत अवतार घेतात, धर्मरक्षण करण्यासाठी अवतार घेतात. धर्म कशाला म्हटलं जातं त्याचं एक सरळ एका वाक्यात उत्तर पाहू आणि पुढे चालू. अधिक खोलामध्ये जाण्याचं कारण नाही. श्रेष्ठ माणसं जे आचरण करून तुम्हाला मला दाखवतात त्याला धर्म म्हटलं गेलं. माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती
तया नाम धर्मो ठेविती म्हटलं की नाही? कशाला धर्म हे नाव दिलं? येथं वडील जे जे करती तया नाम, त्याला धर्म हे नाव दिलं गेलेलं आहे. आता वडील कोणाला म्हणतात? वडील कोणाला म्हणतात तसाही भाव आहे ना. सामान्यतया वडील आपण त्यांना म्हणतो ज्यांच्या निमित्त कारणाने आपला जन्म झालेला आहे, ते माझे कोण आहेत? वडील आहे. पण वडील कोणाला म्हटलं गेलं त्याची व्याख्या केली गेली महाराज. तिकडंही जायचं नाही आपल्याला. वडील याचा अर्थ संत, सज्जन, साधू आणि देव. हे जशा प्रकारचं आचरण तुम्हाला मला करून दाखवतात, तेच आचरण तुम्हाला मला आचरणीय आहे. त्यांनी जे आचरण केलं नाही ते कधी आपण आपल्या जीवनामध्ये आचरायचं नसतं. ते आपण आचरण केलं की म्हटलं जातं आपण अधर्म केला, आणि तेव्हा म्हटलं जातं आपण धर्म सोडला. आणि त्यांनी जे जे आचरण करून दाखवलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसं आचरण आपण करत राहण्याचा प्रयत्न करायचा. यालाच म्हणतात संतांच्या पावलावर, साधूच्या संतांच्या जे पाऊल खुणा आहेत त्या पाहत पाहत, देवाच्या चरित्राच्या पाऊल खुणा पाहत पाहत आपण आपलं जीवन जगायचं. त्यांनी जे आचरण करून दाखवलं त्याला धर्म म्हटलं गेलं. पण प्रभू रामचंद्रांच्या जीवन चरित्राचा जर का विचार केला तर प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्षेपर्यंत या ठिकाणी भगवंत राहिले. आणि 11,000 वर्षांपर्यंत भगवंतांनी काय आचरण करून दाखवलं? धर्म आचरण करून दाखवला. आणि जो धर्म त्यांनी आचरण करून दाखवला तोच आपण आपल्या जीवनामध्ये आचरावा. हीच भगवंताची, हीच संतांची, हीच साधूंची प्रामाणिक सदिच्छा भावना त्याच्या पाठीमागं होती. म्हणून महाभारतामध्ये असा प्रश्न आला की धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या कशी केली जाते म्हटले. आणि कशाला धर्म आपण म्हणायचं? त्यावेळेला उत्तर दिलं गेलं की महाजनो येन गतस्स पंथः धर्मस्य तत्वं निहितं गुहायः. महाजनो येन गतस्स पंथः. महाभारत म्हणतं धर्माचं तत्व हे अतिशय गूढ आहे. हे आपल्या बुद्धीनं आपण किती विचार करायला गेलो तर त्याला खूप फाटे फुटतील. आणि तेच फाटे आजकाल समाजात फुटलेले आहेत. म्हणून धर्म या विषयावर संवाद होण्यापेक्षा वाद चाललेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जो धर्म आपल्याला जोडायला शिकवतो आहे त्याच धर्माखाली आपण समाज तोडायला, आता काळाचा हा सारा प्रभाव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण मग हेच गूढ अशा प्रकारचं तत्व आपल्यासारख्याच्या लक्षात कसं येईल? अरे म्हटले मग महापुरुषांकडे पहा ना. वंदे महापुरुषते चरणारविंदम असं म्हणून प्रभू रामचंद्रांचं स्मरण वंदन, त्यांच्या चरणाचं स्मरण वंदन शुकदेवांनी भागवतामध्ये केलेलं आहे. म्हणून पहा, लक्षात घ्या, अशा प्रकारच्या धर्मरक्षणासाठी भगवंत अवतार घेतात. आणि अवतार घेऊन आपुल्या पाळीसी भक्तजना, आपल्या भक्तांचा त्या ठिकाणी भगवंत सांभाळ करतात. धर्मरक्षण दोन प्रकारे भगवंत करतात. एक, धर्माचं आचरण जे माणसांनी सोडलेलं आहे ते आचरण कसं करायचं हे भगवंत स्वतः आचरण करून दाखवत आहेत. आणि विशेषतः राम अवतारामध्ये बरं का आचरण करून दाखवत आहेत. आणि या प्रकारे धर्मरक्षण करत आहेत. आणि दुसरा धर्मरक्षणाचा प्रकार सांगितलेला असा आहे महाराज की धर्मरक्षण करत असताना धर्मकार्य करण्यासाठी जे दुष्ट बुद्धीचे, दुर्जन वृत्तीचे, असाधू वृत्तीचे, आसुरी प्रवृत्तीचे जे माणसं आहेत ते धर्म साधनेमध्ये, धर्माचरणामध्ये जे विघ्न आणत असतात ना, ते विघ्न धर्माचरण करणाऱ्यांच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून त्या असुरांचा नायनाट करण्याचं हे दुसऱ्या प्रकारचं भगवंत काम करत असतात. म्हणून देव धर्माचं रक्षण कसं करतात हे सांगत असताना परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असा मी प्रत्येक अवतारामध्ये जन्म घेतो. मुळात मी जन्मच घेत नाही. मी कसा आहे? अजन्म आहे. पण मी माझं अजत्व बाजूला ठेवतो. म्हणजे जन्म न घेणं मी माझं बाजूला, माझे अजत्व परते ठेवी असं म्हणतात भगवंत गीतेमध्ये. मी काय करतो? मला जन्म घ्यायचाच नसतो. मुळात मी अजन्म आहे.
तुम्ही जन्म घेणारे आहात, पण मी कसा आहे, मी अजन्म आहे. पण तरी मी ज्या वेळेला अशी परिस्थिती समाजात निर्माण होते त्यावेळेला मी माझे अजत्व परते ठेवी. मी माझं अजन्म असणं, अजत्व असणं बाजूला ठेवतो. थोड्या वेळासाठी म्हणतो जाऊ दे, कुठं हे अजत्व आणि अजन्माचं मी हे पांघरून किती ओझं घेऊन ठेवू, त्याच्यापेक्षा हे माझं भूषण थोडं बाजूला करतो. मी थोडा कमीपणा, थोडी न्यूनता घेतो आणि जन्म घेतो. आणि जन्म घेऊन काय करतो, घेवोन या चक्रगदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. तेच तुकोबाराय सांगत आहेत महाराज. आपुल्या पाळीसी भक्तजना. पाळीसी अर्थात आपल्या भक्ताचा भगवंत सांभाळ करतात. दोन प्रकारे भगवंत आपल्या भक्ताचा सांभाळ करतात. एक जे आत्ता मघाशी आपण ऐकलं, भक्त जे भजन करणारे आहेत त्यांच्या भजनामध्ये जे दैत्य असुर विघ्न आणतात, देवतांना जे त्रस्त करतात, त्या असुरांचा नाश करून तो त्यांचा धर्म टिकवून भगवंत ठेवतात आणि या अर्थाने भक्ताला सांभाळतात. आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि देव आपल्या भक्ताला दुसऱ्या एका बाजूनं सांभाळतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे पहा, की देवाची वाट पाहणाऱ्या, देवासाठी झिजणाऱ्या, देवाचं भजन करणाऱ्या भक्तांना भेटी देण्यासाठी, सुख देण्यासाठी आणि त्या दृष्टीनं त्यांचा सांभाळ करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतात. म्हटले असा भगवंत वारंवार अवतार घेतात, अवतार घेऊन धर्मरक्षण करतात, आपल्या भक्तांचा सांभाळ करतात, संगोपन करतात. हे तुम्ही आम्हाला सांगितलं तर खरं, पण असं एखादं उदाहरण आहे का? आहे ना, कोणतं आहे? हे महाराज अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबऋषीसाठी जन्म सोशियेले. अंबऋषीसाठी जन्म सोशियेले. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी जन्म सोशियले. अंबरुषीसाठी जन्म सोशियेले. दृष्ट निर्धाळिले किती एक. दृष्ट निर्धाळिले किती एक. जन्म सोशियेले. अंबरुषीसाठी जन्म सोशियेले. दृष्ट निर्धाळले किती एका. दृष्ट निर्धाळले किती एक. अंबरुषीसाठी जन्म सोशियेले. अंबऋषीसाठी जन्म सोशियेले. असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा. तसं पाहिला गेलं तर भगवंत अवतार घेऊन भक्तांचं पालन करतात असे अनेक उदाहरणं आहेत. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबारा यांनी एकच उत्तम उदाहरण निवडलेलं आहे आणि ते उदाहरण आहे राजा अंबरीशांचं आहे. ज्या कुळामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला ना, त्याच सूर्यवंशामध्ये एक फार मोठे महान भगवत भक्त वैष्णव प्रगट झाले, जन्माला आलेले होते आणि त्यांचं नाव होतं महाराजा अंबरीश. ह्या अंबरीश राजासाठी भगवंतानी जन्म सोशियेले असं म्हणतात. पण का जन्म सोसले अंबरीश राजासाठी? मग त्यावेळेला असं सांगितलं, त्याचा मागोवा ज्या वेळेला घेतला की अंबरीश राजे हे फार मोठे वैष्णव वृत्तीचे भक्त आहेत आणि वैष्णव असल्या कारणाने अंबरीशांचं एकादशीचं फार मोठं महान व्रत होतं, द्वादशीचं फार मोठं महान व्रत होतं. आणि मग अत्यंत काटेकोरपणाने हे एकादशीचं व्रत अंबरीश राजे पालन करत आहेत, सांभाळ करत आहेत. एकादशीच्या दिवशी, दशमीच्या दिवशी एक वेळेला आहार घेऊन त्या ठिकाणावरती भगवंताचं अहोरात्र भजन करणे, एकादशीला संपूर्ण निराहार त्या ठिकाणावरती राहणे आणि द्वादशीला सूर्योदयाच्याच समयाला त्या ठिकाणी भगवंताला नैवेद्य अर्पण करून पारण व्रताचं करणे, असं ते 3 दिवसाचं व्रत होतं त्यांचं. आणि अनेक वर्षांपासून अंबरीश राजे हे व्रत करत होते. एक दिवस अशाच प्रकारे द्वादशीच्या दिवशी अंबरीश राजे आता आपल्या व्रताचं पारण करणार. दुर्वासा ऋषी त्या ठिकाणावरती उपस्थित झाले. दुर्वासा ऋषी आलेले आहेत. दुर्वासा ऋषींनी
दुर्वासा ऋषींना आलेलं पाहिलं. अमरीश राजांनी स्वागत आदरातिथ्य केलं. आपल्याकडे अतिथी आलेले आहेत. महाराज, मी आता व्रताचं पारणं करणार आहे, प्रसाद घेणार आहे, तुम्ही सुद्धा प्रसाद घ्या, तुम्ही माझे अतिथी आहात. दुर्वासा ऋषींनी सांगितलं, माझं स्नान संध्या इत्यादी बाकी आहे, मी तेवढं करून येतो, तोपर्यंत माझी वाट पहा. ते स्नान संध्या करायला गंगेच्या किनारी गेले, पण इकडं सूर्योदयाची वेळ टळत चाललेली आहे ना, द्वादशी तिथी त्या ठिकाणावरती. आणि मग अमरीश राजांना आपलं व्रतभंग होण्याची चिंता लागलेली आहे. मग त्यांनी काही विद्वज्जनांशी सल्ला मसरत केली, विचार विनिमय केला. अशा प्रसंगामध्ये मी काय करावं? अतिथीला आमंत्रित केलं. धर्मशास्त्र म्हणतं अतिथीच्या आधी यजमानाने कधी प्रसाद घेऊ नये. आणि इथं माझं व्रत मोडायची वेळ आलेली आहे, कारण मला व्रताचं पारणं करणं नितांत आवश्यक आहे. मग हे झालं धर्मसंकट. आता काय करावं? मग न्याय दिला महाराज विद्वज्जनांनी. म्हटले, देवाचं चरणतीर्थ असेल ना, ते चरणतीर्थ प्राशन करा. हे चरणतीर्थ जर तुम्ही प्राशन केलं तर अतिथीच्या अगोदर पारणं केल्याचा दोषही तुम्हाला लागणार नाही आणि व्रतभंग झाल्याचा दोषही तुम्हाला लागणार नाही. तीर्थ घ्या. अमरीश राजांनी भगवंताच्या चरणाचं तीर्थ घेतलं. इकडं दुर्वासा ऋषी आलेले आहेत आणि दुर्वासा ऋषी म्हणतात, अरे मला यायला जरा वेळ झाला, पण तुझं व्रतभंग झाला असेल. नाही म्हटले. म्हटले, कस काय? म्हटले, मी चरणतीर्थ भगवंताचं घेऊन माझ्या व्रताचं पारण केलं. अरे म्हटले, माझ्या अमरीश राजांनी सांगितलं, मी व्रताचं पारण केलं. दुर्वासा ऋषींना वाटलं, याने प्रसाद माझ्या अगोदर घेतला, अतिथीच्या अगोदर प्रसाद. आणि क्रोधाचे मूर्तिमंत अवतार महाराज, राग आला, मला आमंत्रित करून माझ्या अगोदर प्रसाद घेतला, मी तुला शिक्षा देतो. म्हणून शाप दिलेला आहे की हे अमरीशा, तुला 10 जन्म वेगवेगळ्या योनीमध्ये त्या ठिकाणावरती गर्भवास सहन करावे लागतील आणि वेगवेगळ्या योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल. पण शाप देऊन दुर्वासा ऋषींचा राग शांत झाला नाही. आपली एक जटा उपटली आणि जमिनीवर आपटल्याबरोबर एक कृत्या नावाची राक्षसिणी त्यामधून प्रकट झाली आणि तिला आज्ञा केली, जा त्या अमरीशाचा वध करून टाक. आणि कृत्या ज्या वेळेला अमरीश राजाला मारायला धावली, भगवंताने आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र अमरीश राजा जवळ ठेवलेलं होतं. सुदर्शन चक्राने जाणलं की माझा भक्त संकटामध्ये आहे. सुदर्शन चक्र कृत्येच्या पाठीमागं लागलं, तिचा विनाश केला. ही कृत्या ज्यांनी पाठवली त्या दुर्वासांचा पाठलाग सुरू केला. दुर्वासा ऋषी पळायला लागले. सुदर्शन चक्र पाठीमागून पुढं पळतात. चक्र माग कुठं जावं? सार ब्रह्मांड त्या ठिकाणी पायदळी त्यांनी पालथं घातलं. पण सुदर्शन चक्र पाठ सोडायला तयार नाही. ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मदेवा, मला या चक्रापासून वाचवा. मी वाचवू शकत नाही. म्हटले, हे माझं शस्त्र नाही. कैलास लोकामध्ये गेले. भगवान शंकरांना प्रार्थना केली, तुम्ही देवाधिदेव महादेव आहात, माझं रक्षण करा. मी करू शकत नाही, हे नारायणांचं आहे, त्यांच्याकडे जा. नारायणांकडे आले. नारायणा, मला तुमच्या सुदर्शन चक्रापासून तुम्ही वाचवा. म्हटले, वाचवू शकत नाही. अहो, पण चक्र तुमचं आहे. म्हटले, माझं असलं तरी मी ते माझ्या भक्ताला दिलंय, त्याचे पाय धरा. दुर्वासा ऋषी आले. आता गंमत ऐका. दुर्वासा ऋषी एवढे सगळे लोक फिरून येईपर्यंत 1 वर्षांचा काळ लागला. तोपर्यंत राजे अमरीश त्याच जागेवर उभे होते, काही न खाता न पिता. विठ्ठल विठ्ठल का उभे होते? अतिथीनं अजून प्रसाद घेतला नाही. मी कसा प्रसाद घेऊ? तिथंच उभे होते महाराज. 1 वर्ष त्यांना धावत पळत यायला लागला. अमरीशाला तिथं उभं पाहिलं आणि नमस्कार केला. हे भक्तराज, या सुदर्शन चक्रापासून माझा सांभाळ करा. आणि राजा अमरीशाने सुदर्शन चक्राला प्रार्थना केली की तुम्ही यांना जीवनदान द्या, क्षमा करा. सुदर्शन चक्र अंतर्धान त्या ठिकाणावरती झालं. आणि राजा अमरीशाची ही धर्मनिष्ठा भगवंतानी पाहिली की अतिथीनं प्रसाद घेण्याच्या अगोदर प्रसाद घ्यायचा नाही म्हणून 1 वर्षपर्यंत उपवासी राहिले. एवढंच नाही तर व्रतावरती एवढा विश्वास, धर्मावरती एवढा विश्वास, माझ्यावरती नामावरती एवढा विश्वास, एकादशी व्रतावरती एवढा विश्वास. भगवंत प्रसन्न झाले आणि नारायणांनी प्रगट होऊन अमरीशांना वर दिला. आणि तो वर हाच दिला की तुला जे शाप दुर्वासा ऋषींनी दिलेले आहे ना, ते शाप मी भोगेल आणि तुझ्या ऐवजी मी 10 जन्म वेगवेगळ्या योनींमध्ये घेईल. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून भगवंताची जी आपण मुख्य 10 अवतार म्हणतो, मानतो ना,
ते 10 अवतार भगवंतांना घ्यावे लागले, पण नुसते नर्तनूमध्ये घ्यावे लागले का हो? नाही ना. निकृष्ट निकृष्ट योनीमध्ये भगवंतांनी अवतार घेतले. मत्स्य रूपामध्ये अवतार घेतला, मासोळीच्या रूपात. कुर्म रूपामध्ये भगवंतांनी अवतार घेतला, कासवाच्या रूपात. वराह रूपाने भगवंतांनी अवतार घेतला, सुकराच्या रूपामध्ये. नरसिंह रूपाने भगवंतांनी अवतार घेतला. पूर्ण नरही नाही आणि पूर्ण पशुही नाही, अशी भगवंताची ही अवतार परंपरा आहे महाराज. पण हे अवतार कोणासाठी भगवंतांनी घेतले? भक्तासाठी हे भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. आणि हे अवतार घेऊन भगवंतांनी काय केलं? दुष्ट निर्दाळले कित्येक अशा प्रकारच्या दुष्टांचा त्या ठिकाणी भगवंतांनी नायनाट केला. असे हे भगवंत अनंत गुणांनी संपन्न आहेत, पण त्यांच्या ह्या लीलेला पाहून आमचं एकाच त्यांच्या गुणाकडे लक्ष जातं. तो गुण कोणता? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, 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 धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. आपुलात बोल साच करी, आपुलात बोल साच करी, साच करी. ऋषीसाठी जन्म सोसे आपुलात बोल साच करी, आपुलात बोल साच करी, साच करी. ऋषीसाठी जन्म सोसे, ऋषीसाठी जन्म सोसे. असा तू भक्तवत्सल आहे, दीनवत्सल आहे, करुणानिधान आहे. आणि म्हणून तुला सारे भक्त कृपा सिंधू अशा प्रकारचं संबोधन देतात. कृपा सिंधू अशा प्रकारचं कृपा हा तुझा गुण या माध्यमातून तू प्रगट केलेला आहे. फार गोड वर्णन केलं महाराज भागवतामध्ये नाथबाबांनी. कृपा हा शब्द सार्थक होतो देवामुळे आणि संतांमुळे. कृपा कशी असते आणि काय असते हे पाहायचं असेल तर देवाचं चरित्र पाहावं आणि साधूचं चरित्र पाहावं. अहो, मुळामध्ये कृपा हा शब्द साधू या शब्दाला पर्यायवाची आहे असं नाथबाबा म्हणतात. किती मोठा विश्वास आहे. मूर्तिमंत कृपा पाहायची असेल तर देवाला पाहावं, चालती बोलती कृपा. आणि मूर्तिमंत कृपा पाहायची असेल तर संत साधू सद्गुरूंकडे पाहावं महाराज. ते कृपेचे मूर्तिमंत पुतळे असतात. म्हणूनच काय 3रं चरण काय? धन्य तुझं कृपा सिंधू आपुलात बोल साच. म्हणून तुला कृपा सिंधू त्या ठिकाणावरती म्हटलं गेलेलं आहे. का कृपा सिंधू म्हटलं? कारण तू आपुला, तू बोल साच करी. कारण तू जे बोलतोस ते खरं कर. आणि प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं वैशिष्ट्य आहे महाराज की प्रभू रामचंद्र हे एकदा दिलेलं वचन पुन्हा कधी मागं घेत नाही. एकदा दिलेला शब्द प्रभू रामचंद्र कधी बदलत नाहीत. आपले दिवसातून किती वेळेला बदलतात तो भाग वेगळा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणूनच कोणी आपलं झालं नाही आणि आपण आजपर्यंत कोणाचे झालो नाही. का? आपण आपल्या शब्दावर टिकून नाही ना. आणि अलीकडे आपलं धैर्य कमी झालंय. हे धैर्य कमी झाल्याचा परिणाम आपल्या शब्दावर आपण टिकून राहायला तयार नाही.
ज्या दिवशी आपण आपल्या शब्दावर वचनावरती टिकून राहिला शिकू, आपल्या जाऊ द्या, आपलं काय संत शास्त्र साधूच्या भगवंताच्या वचनावरती दृढ राहायला आपण शिकू, त्यावेळेला आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तसे देव आहेत. आपुला तू बोलसाच करी, तू जे बोलतोस ते खरं 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 करून दाखवतो. काय असं तू बोललेलं आहेस, काय असं तू वचन दिलेलं आहेस. आणि भगवंतानी एकच वचन दिलेलं आहे, सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं मम. सकृदेव प्रपन्नाय, जो कोणी अत्यंत प्रपन्नतेनं अत्यंत शरणागत भावानी मी तुझा आहे हरी, मी शरणागत आहे, मी दीन आहे, मी दुबळा आहे, माझा सांभाळ कर, असा जो अत्यंत प्रपन्नतेने भगवंताच्या चरणावरती लोटांगण घालतो, मी तुझा आहे असं म्हणतो, माझा सांभाळ कर असं म्हणतो, त्यावेळेला तो जसा असेल तसा, मी त्याच्या भूतकाळाचा विचार करत नाही, मी त्याचा सांभाळ करतो करतो म्हणजे करतोच. तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं मम. आणि हेच माझं व्रत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक व्रत भक्त करत असतील महाराज, देवाचं एकच व्रत आहे, साऱ्या भक्तांना त्या ठिकाणी अभय देणे आणि सांभाळ करणे. म्हटले असा तुमचा स्वभाव आहे, म्हणूनच तर तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. हेच पुराणांमध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. होय नारायणा दया सिंधू. पण अशा प्रकारची कृपा भक्तांवर करण्यासाठी, अशा प्रकारची कृपा जीवांवर करण्यासाठी भगवंतानी अशी कृपा करावी, याच्यासाठी एक कारण, ते कारण की त्या भक्तांनी केलं त्या देवाचं भजन. संतांच्या कृपेत आणि देवाच्या कृपेत एवढाच फरक आहे बरं. संत निरपेक्ष भावाने अगदी कोणी आला तरी त्याच्यावर कृपा करायला तत्पर. देवाचं तसं नाही. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. भगवंत म्हणतात, जो माझ्याकडे आला, मला शरणागत झाला ना, मी त्याचा सांभाळ करतो, त्याचंच रक्षण करतो. जो माझ्याकडे आला नाही, माझा शरणागत झाला नाही, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, पाहेयाती कुळाचा विचार, न पाहेयाती. भक्त करुणाकर ज्ञानबाई, भक्त करुणाकर ज्ञानबाई. न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार. हे संतांच्या कृपे संबंधात वर्णन केलं. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. आता कुणी म्हणेल भगवंत ही कुळाचा, यातीचा, गोत्राचा विचार करत नाही. भगवंतानी साऱ्यांवर कृपा केली, पण कधी केली? कधी केली? शरणागत झाले त्यावेळेला केली. अशा प्रकारचा भाव आहे देवाच्या संबंधात. पण तरी देव कृपावंत आहेत, करुणावंत आहेत, म्हणूनच देवाच्या या कृपेचं वर्णन पुराणांमध्ये केलेलं आहे. पण ज्या वेळेला असे भजन भक्तांनी भजन केलं, त्यावेळेलाच भगवंतानी त्यांना सांभाळलं. तसंच भगवंताचं भजन जरा वेळ आपणही सारे जण मिळून करू. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
विठोबार घुमाये विठोबार घुमाये जय पुंडलिक बरदारी विठ्ठल श्री श्रीदेव प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान महारुद्र हनुमान थोडासा काळाचा अतिक्रम होतो आहे म्हणून अभंगाच्या चिंतनाला मी सावरून घेतो आणि भगवंताच्या जन्मोत्सवाकडे आपण सारेजण वळू. भगवंताच्या अवताराच्या अशा प्रकारची मीमांसा जगद्गुरु तुकोबारा यांनी अभंगाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि आज राम जन्मोत्सवानिमित्त आपण एकत्र आलेलो असल्या कारणाने भगवंतांनी हा अवतार दशरथजी महाराज कौसल्या आई साहेबांच्या घरी त्या ठिकाणावरती घेतलेला आहे. दशरथजी राजांना पुत्र प्राप्तीची इच्छा झाली. वसिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची प्रेरणा दशरथजी महाराजांना दिलेली आहे. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ संपन्न झाला. अग्निनारायण प्रगट झाले आणि पायसाचं दान दिलेलं आहे. दशरथा हे घे पायस दान. आणि ती पायस जे प्राप्त झालं, जी खीर प्राप्त झाली त्याचे वाटे केलेले आहेत. 3 वाटे 3 राण्यांना त्या ठिकाणी दिले. 3ही राण्यांनी तो प्रसाद सेवन केला. प्रसादाचा परिणाम 3ही राण्या गर्भवती राहिलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला हा सारा प्रकार चाललेला आहे त्याच वेळेला वैकुंठामध्ये साऱ्या देवता त्या ठिकाणी येऊन पोहोचल्या आणि प्रार्थना केलेली आहे की रावण कुंभकर्णासारखे दैत्य असुर मातलेले आहेत. देवतांना त्यांनी बंदिस्त केलेलं आहे. माणसं धर्माचं आचरण सोडून देत आहेत आणि अशा साऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी त्या असुरांचा नायनाट करण्यासाठी भगवंता तुम्ही अवतार घ्या अशी साऱ्या देवतांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. आणि भगवंत कौसल्या आई साहेबांच्या उदरी अवतार घेण्यासाठी तत्पर झालेले आहेत. आणि तेच परमात्मा तुमच्या माझ्याही समोर या ठिकाणावरती प्रगट होऊ पाहत आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला मला भगवंताच्या नामाचं जरासं संकीर्तन करायचं आहे. भगवंताच्या नामाचं संकीर्तन आनंदाने मुखाने गायन, हाताने टाळी वाजवायची आहे. जय जयकार होईल. मग त्यावेळेला साऱ्यांनी पुष्पवृष्टी त्या ठिकाणी, फुलं त्या ठिकाणी उधळायची आहेत. म्हणून आनंदाने वर कोणी असेल गाभाऱ्यामध्ये तर जय जयकार झाल्यानंतर भगवंतावरती पुष्पवृष्टी करायची आहे आनंदाने. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान बालकृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान महारुद्र भगवान रामचंद्र भगवान भगवंताचं प्रागट्य अयोध्येमध्ये झालं. कौसल्याई साहेबांना आणि दशरथजी महाराजांना परमानंद त्या ठिकाणावरती झाला. प्रभू रामचंद्रांचं अलौकिक आणि दिव्य रूप भगवंताचं हे दशरथजी महाराज आणि कौसल्याई साहेबांनी पाहून दोघही जण संतुष्ट त्या ठिकाणी झाले. समस्त ब्रह्मांडाला आनंद झाला आणि भगवंताच्या प्रागट्याचा जन्माचा उत्सव तुम्ही मी सुद्धा या ठिकाणावरती भगवंताच्या कृपेनं याही वर्षीला संपन्न केला. आणि हा उत्सव संपन्न करत असताना कीर्तन सेवेच्या माध्यमातून आज आपण हा उत्सव संपन्न करत आहोत. गेल्या 7 दिवसांपासून आपल्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रामरक्षा अशा प्रकारचा हा नित्य उपक्रम त्या ठिकाणावरती चालत आला. आज कीर्तनाच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली.